गोंदिया जिल्ह्यातील दिनांक 27 जुलै रोजी स्थानिक गुन्हे शाखा येथील पोलीस पथक हे पेट्रोलिंग करीत असताना गोपनीय बातमी मिळाली असल्यास एक इसम मोटारसायकलने गोंदियाकडून बालाघाटकडे अवैध अग्निशस्त्र विक्रीकरिता घेऊन जाणार आहे अशा मुखबिरच्या खबरेवरून पोलीस स्टेशन रावणवाडी परिसरात मुरपार गावाजवळ गोंदिया ते बालाघाट रोडवर आरटीओ बॅरेल जवळ स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस पथकांनी नाकाबंदी लावण्यात आली। एक इसम संशयितरित्या मोटारसायकलने आपल्या पाठीमागे काळ्या रंगाची बॅग लटकवून गोंदियाकडून येताना दिसला। सदर इसमास थांबवून त्यास त्याचे नाव व पत्ता विचारण्यात आले। त्याने आपले नाव प्रशांत केशव सोनवणे वय 18 वर्ष राहणार बारो तहसील कोपरगाव जिल्हा अहमदनगर असे सांगितले। पंचासमक्ष सदर इसमाच्या जवळ असलेल्या काळ्या रंगाच्या बॅगची तपासणी करण्यात आली असता सदर बॅगमध्ये 2 गावठी लोखंडी पिस्तल तसेच 10 नग जिवंत काडतूस जप्त करण्यात आले आहे। सदर इसमाविरुद्ध पोलीस स्टेशन रावणवाडी येथे अपराध क्रमांक 382/2025 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील कारवाई पोलीस स्टेशन रावणवाडी करीत आहेत। सदरची कामगिरी श्री गोरख भामरे पोलीस अधीक्षक गोंदिया स्थानिक गुन्हे शाखा गोंदियाचे पोलीस निरीक्षक श्री पुरुषोत्तम अहेरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार राजेंद्र चंदन प्रसाद मिश्रा, पोलीस हवालदार महेश मेहर, संजय चव्हाण इत्यादी उपस्थित होते। महाराष्ट्र लाईव्ह न्यूज रिपोर्टर सचिन बनसोड, विदर्भ प्रतिनिधी गोंदिया। आता गाडीवर मोबाईल नंबर नाही तर इमर्जन्सी QR कोड वापरा जे तुम्हाला अडचणीच्या वेळी साथ देईल। बनवा व्हिडिओ, पाठवा व्हिडिओ, आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ। ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज। आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। जय महाराष्ट्र।